नमस्कार. आज आपण इथं आलो आहोत 36 शिरूर विधानसभा लोकसभा मतदारसंघासाठी. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी बळीराजा पार्टी, त्या पार्टीतर्फे आपले उमेदवार आहेत श्री त्र्यंबकजी कांबळे, आणि आपण त्यांना भेटण्यासाठी मी महाराष्ट्र संघटक माधव यादव आपल्याला काही माहिती घेऊन येत आहे. आपले जे नेते आहेत श्री त्र्यंबकजी कांबळे लहानपणापासून हे वारसा घेऊन आलेले आहेत. धडाडीचे कार्यकर्ते आहेत आणि समाजसेवा हा त्यांचा एक अंगीकृत बाणा आहे, आणि त्यांनी ठरवलेलं आहे की समाजासाठी काही देणं आपण लागतो. त्याच्यासाठी त्यांनी बळीराजा पार्टीतर्फे यावेळेस शिरूर लोकसभा साठी अर्ज भरलेला आहे, आणि त्या प्रकारे त्यासाठी जे काही कार्य ते करणार आहेत त्या संदर्भात थोडंसं जाणून घेऊया. सर, आपली सुरुवात कशी झाली या सगळ्या विषयात? माझी सुरुवात म्हटलं तर खूप मोठी सुरुवात आहे. माझ्यावरती स्वतःवरतीच अन्याय झाला. काही पोलिसांनी मी माझ्या कामास्तव जात असताना माझी बुलेट होती डिझेलची, ती गाडी अडवली बुलेट, आणि मला सांगितलं की तुम्ही आता एवढा एवढा फाईन द्या, नसेल तर मला 500 रुपये द्या. मग तो संघर्ष तेव्हापासून चालू झाला. मी ठरवलं यांना रुपया द्यायचा नाही, आणि मग मी त्यापासून संघर्षाला चालू केलं सुरुवात. आणि मग मला समजलं, अरे आपल्यावर एवढा अन्याय झाला. रोज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चौका चौकात किती अन्याय होत असेल रोज. मग त्यामुळं त्या दिवशी मी अजेंडा हातात घेतला की यांना रुपया द्यायचा नाही आणि हे सिस्टम बदलायच्या दिशेने काम करायचं. नंतर मी माझी संघटना काढली, पक्ष काढला, आणि आता हे बळीराजा पार्टीने मला उमेदवारी जाहीर केली आणि मान्यही झाली. आणि त्याच्या चिन्ह पण आपल्याला आलेलं आहे, 6 नंबर बटन आहे, शेतकरी ऊस शेतकरी चिन्ह आलेलं आहे. आणि आता आपण उद्यापासून प्रचाराला सुरुवात करत आहे. सर, ही जे कार्याची तुम्हाला जी प्रेरणा मिळाली तुमच्या स्वतःच्याच अडचणीतनं, आज तुम्हाला कुठले असे प्रॉब्लेम्स आहेत की ज्याच्यासाठी तुम्ही कार्य करू इच्छिता आणि लोकसभेसाठी तुम्ही उमेदवारी अर्ज भरलाय? आता हेच आता आपण बघतो की 100ची हेल्मेटची पावती 500ला होते, 1000 रुपयाला होते. ते 300-350 रुपयाचा गॅस 1200ला विकला जातो. असे बरेचसे मुद्दे आहेत. 60 रुपयाचं पेट्रोल 100ने विकलं जातं, 110ने विकलं जातं. मग बळीराजा हा शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. मग यो काबड कष्ट करतो दिवस रात्र, मग ह्याचे का भाव 10 पट वाढत नाहीत? यांचे 10 पट वाढतात, मग ह्या शेतकऱ्याचे का नाही वाढत? शेतकरी का आत्महत्या करतो? हे पण मुद्दे आहेत ना. मग मला पण एक चीड निर्माण झाली या सरकारविषयी, या सिस्टम विषयी. ह्यांचे 10 पट वाटतात, आमचं निदान हमी भाव तरी द्या, डबल पण नको. ही भावना घेऊन मी निघालोय. आणि एक दिवस ह्याच्यामध्ये बदल घडणार, आणि एक दिवस जनतेचं राज्य येणार, बळीराजाचं राज्य येणार, हा माझा विश्वास आहे, आणि ह्याच्यासाठीच मी काम करणार. सर, बळीराजा संदर्भात आजपर्यंत अनेक पक्ष आले, अनेक पक्षांनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या स्तरावर कामं केली, पण योग्य तो न्याय आजपर्यंत मिळाला नाही असं आपण एकूणच वर्तमानपत्रांना बघतो, किंवा आपण प्रत्यक्षात सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना भेटलोय, बांधवांना भेटलोय, त्यांच्या अडचणी समजून घेतल्यात. तर तुम्हाला नेमकी काय अडचण त्यांनी आतापर्यंत सांगितली? आता त्यांची अडचण पाहता आपण बऱ्याच शेतकऱ्यांना भेटलो. आता ही पेरणी जर केली, आता अवकाळी वगैरे मराठवाड्यामध्ये असे विषय आहेत की पावसाच्या जीवावर सगळं चालतं, कोरडवाहू तिकडं जमिनी आहेत. आता हे पुढच्या वर्षी आता समजा आपल्याला आता पाऊस पडणार आहे, आता पेरण्या करायच्या, मग ते कोणाकडून तरी कर्ज वगैरे घ्यायचं, त्याच्या पेरण्या करायच्या, आणि ते उदयास आणायचे पीक. आणि उदयास आल्यावरती परत काय अवकाळी पाऊस आला वगैरे, ते पीक जर नष्ट झालं तर त्या बळीराजाचं नुकसान फार मोठं होतं, आणि त्याच्यावरती मग कर्जाचा बोजा साचला जातो. मग असे या ठिकाणी असं होतं की काही शेतकऱ्यांवरती एवढा बोजा होतो की ते सहन करू शकत नाहीत, त्यामुळे ते आत्महत्या करतात. आणि त्याच्यातून पण सांगतो तुम्हाला, अवकाळी झाली, सरकारची कुठल्या प्रकारची मदत पोहोचत नाही. फक्त तुटपुंजी असते, 10,000 घ्या, 20,000 घ्या, लाख घ्या, 2 लाख असं काही ते दिलं जातं. एवढा निधी जाहीर केला जातो, आणि जिकडं ज्या भागामध्ये पाणी आहे त्या ठिकाणी ह्यांना लाईट दिली जात नाही शेतकऱ्यांना. हे मुद्दाम षडयंत्र केलं जातं. शेतकरी गरीब राहिला पाहिजे, वर नाही आला पाहिजे, याची हालतच बेकार करायची हे सरकारने ठरवलंय. आता रात्रीची लाईट दिली जाते. मग आता शेतकरी राजाचा रात्रीचा लाईट आल्यावरती पाणी धरायला जाणारच ना. आणि त्यावेळेस जर त्याची एखाद्या लाईटीवरती त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये जर काय बिघाड झाला, काय झालं, फ्यूज गेला, तर फ्यूज टाकायला हा गेल्यावर व्यक्ती
रात्रीच्या अपरात्री 1-2 वाजता जर ते फ्यूज टाकायला गेला आणि त्याचं काही बरं वाईट झालं आणि झालेलंच आहे, याची भरपाई सरकारने दिली का? सरकारवरती याच्यावरती गुन्हा दाखल झाला का? जर त्या व्यक्तीचा मृत्यू पावला, त्याचा त्या ठिकाणी मृतदेह पडला त्या चिटकून, तर त्याला भरपाई सरकारने दिली आतापर्यंत? काही नाही. रात्रीची मुद्दाम लाईट दिली जाते, शेतकऱ्यांना त्रास द्यायचा, ह्यांना वर येऊन द्यायचं नाही. द्या ना, तुम्हाला लाईट द्यायची संध्याकाळची, दिवसाची द्या, 24 तास द्या. सर, आतापर्यंत असं बघितलं आपण की बरेच सरकार आले आणि सगळ्यांनी पॅकेजेस दिलेत, पण त्याचं खरं अर्थाने प्रत्येक शेतकऱ्याला मोबदला त्याच्या योग्य वेळेत मिळतो का? तर यावेळेस आपण असं काय करणार आहोत की ज्यावेळेस शेतकऱ्यांना याचा मोबदला मिळेल? बरोबर, तुम्ही ते योग्यच विचारला. आता मी प्रथमतः ह्याच्यामध्ये सांगितलंय, आता मी काय ते फाजूल भाषण करणार नाहीये किंवा त्या मी संन्यास घेईन, मी ह्याच्यातून संन्यास घेईन, मी राजकारण करणार नाही, परत लढवणार नाही, असलं बाता मारणार नाही. मी जे आश्वासन दिलंय जनतेला, हमी भाव त्यांना मिळून द्यायचा, ते मिळूनच देणार. त्याच्यासाठी मी काबाड कष्ट करून लढल, काही करून सिस्टमची झुंज देईन, पण ह्यांना हमी भाव मिळवून देणार. जर नाही दिला तर त्यांनी माझा राजीनामा घ्यायची ताकद मी त्यांना देतोय. आता तुम्ही मला सांगतो, निवडणूक लागली की शेतकरी असो किंवा कुठला सामान्य व्यक्ती असो, लाईनला थांबून ह्यांना मतं देतो. लाईनला थांबून मतं देऊन हे निवडून येतात, सरकार स्थापन करतात. सरकार स्थापन करून यांना जेव्हा पाहिजे तेव्हा, जेव्हा मन वाटेल तेव्हा तो सरकारला दिलेलं मत माघारी घेऊन सरकार पाडतात. बरोबर, हे तर मान्य. ते काही असेल त्यांचं, ते सेटलमेंट बाज असतील किंवा स्टेट बाज असतील, पण जनतेच्या मताचं काय, त्यांची काय किंमत ठेवली? मग ते बदलण्यासाठी आपण मी जनतेला आवाहन करतोय. मी तुमचे वादे नाही ना पूर्ण केले, मी पण तुम्हाला अधिकार देतोय माझं मत माघारी घेण्याचं. पण आतापर्यंत आपल्या संविधानात असा काही कायदा अजूनपर्यंत किंवा असं काही इम्प्लिमेंटेशन आतापर्यंत एवढ्या इलेक्शन मध्ये एवढ्या झाल्या, त्यात कधीच असं जाणवलं नाही की बाबा लोकांना ते माघारी घेता यावं. तर तशी काही तरतूद आहे का तशी काय तरतूद नाहीये. मग तशी तरतूद नाही, मग आमदार खासदार कसे काय मत माघारी घेतात? अशी तरतूद आहे का? अशी तर तरतूद नाही ना. नाही, हे इलिगल पद्धतीनेच घेतात ना. आता बनवले सरकार आम्ही मत देऊन, आणि कधी सरकार पाडतात? हे काही संविधानामध्ये थोडी तरतूद केलेली की तुम्ही आता मत द्या आणि तुम्हाला वाटेल तेव्हा मत माघारी घेऊन सरकार पाडा, अशी तर तरतूद नाहीये. नाही ना सर, संविधानात अशी तरतूद आहे की एखाद्या वेळेस ह्या पार्ट्यांनी जर एकत्र येऊन जर सरकार बदलायचा प्रयत्न केला तर त्याला उच्च न्यायालयात सुद्धा अपील करता येतं. आणि संविधानात कायदा आहे की यांना कुठल्याही प्रकारे असा एकदम निर्णय घेता येत नाही, त्यांना संविधानाच्या नियमांना अनुसरूनच पुढे जाता येतं. पण ज्यावेळेस आपण सरकार होणार आहात त्यावेळेस आपण लोकांना जे मदत करणार किंवा जे काही अधिकार देणार आहात, त्या कुठल्या प्रकारे संविधानात बदल होईल? याच्याशी आणि संविधानाशी काही संबंध नाहीये. संविधानात ह्याच्यामध्ये संबंध नाहीये. जनतेचं मी मत माघारी घेतलंय आणि मी त्यांना माघारी देणं पण हे लागू आहे. हे संविधान काय म्हणत नाही की तुम्ही मत दिलंय माघारी घ्या. संविधानात हक्क लिहिलाय, त्यांचा हक्क मी त्यांना परत देतोय. मला मत दिलंय, मी तुमची कामं नाही केली, मी तुमची फसवणूक केली, मी तुमची कामं नाही केली, तुमचं ऐकलं नाही, माझा राजीनामा घ्यायचा, त्यांना पूर्ण अधिकार संविधानात पण आहे आणि मी देतोय तो. कधी पण माझा राजीनामा जनतेने घ्यायचा. सर, म्हणजे ही पहिल्यांदाच आता एवढ्या वर्षाच्या इलेक्शन मध्ये पहिल्यांदाच अशी संधी मतदाराला मिळेल की जे त्यांना मतदान ज्यांना करतात आहे त्या व्यक्तीकडनं त्याच्याबद्दल आदर राखला जाईल आणि योग्य ते कारवाई केली जाईल आणि त्यांना तो अधिकार मिळेल की जेणेकरून ते त्याचा हे करू शकतात. आपण आताची जी हे बघतोय ते वंचित परिवर्तन आणि NS मीडिया तर्फे ही मुलाखत बघतोय. मला सरांना पुढचा प्रश्न असा विचारायचा वाटेल की ज्यावेळेस आपण निवडून याल त्यावेळेस पहिला एजेंडा तुम्ही काय राबवणार आहात? पहिला एजेंडा तर सोपा आहे. शेतकऱ्यांच्या विषयी माझे बळीराजा पार्टी, पक्षाचं नाव आहे माझे बळीराजा. बळीराजासाठी पहिलं पाऊल उचलणार, त्यांना हमी भाव, 24 तास लाईट मिळण्यासाठी झगडणार यांच्याशी. आणि दुसरं सर्वसामान्यांसाठी. आजकाल तुम्ही बघता सर्वसामान्य 10-12 हजार रुपये कमवणारा व्यक्ती रोज गाडी घेऊन जर बाहेर निघाला रोडवरती तर त्याला रोज अडवलं जातं. दे 1000 रुपये दंड, दे 2000 रुपये. थोडी काही चूक असेल तर लगेच त्याच्यावर दंडाचा बोजा टाकला जातो आणि लाखो करोड यांच्याकडून वसूल केले जातात. पहिलं हे दंड मी बंद करणार जनतेकडून. जनतेवरती जो अन्याय होतो हे पहिलं बंद करणार. ठीक आहे, आमचं मान्य काही नाही, आम्ही यांनी चुकला ह्याच्यावर दंड झाला पाहिजे, संविधानात पण लिहिलेलं आहे. पण मोठमोठे अधिकारी, मंत्री, संत्री, खासदार यांच्यावरती फाईन लागत नाहीत. हे तर मंत्रालयात गेलं तर एक जण सुद्धा सीट बेल्ट लावत नाही, मग यांच्यावर कारवाई का नाही होत? मग सामान्य जनतेलाच काय ह्याच्यात वेठीत धरलं जातं का? तर ह्यांनी मत दिलंय, ह्याला बरोबर ह्याच्याकडून वसूल करायचं, टार्गेट करायचं. मुद्दा कसा आहे की मंत्री संत्री या लोकांना कारवाई होत नाही हा मुद्दा नसून हे जे अन्याय जो होतोय त्याला कशा प्रकारे तुम्ही म्हणजे कुठल्या प्रकारे कुठल्या आधारे त्यांना ते त्यांच्यापासून तुम्ही वाचवू शकता किंवा कुठल्या आधारे तर्फे तुम्ही ते जो त्यांच्यावर अन्याय होतोय तो दूर करू शकता?
माझ्याकडे जर मी खासदार मला यांनी निवडून दिलं, पहिलं मी मंत्रालयाच्या गेटवर जाऊन थांबणार. तिथं कुठला व्यक्ती कुठला मंत्री बिना सीट बेल्टचा येतो त्या ठिकाणी कारवाई करायला लावणार. कारण मला त्यावेळेस पॉवर असणार आहे आणि सामान्य व्यक्ती जरी असेल तरीच पण त्याला ती पॉवर आहे, पण त्या ठिकाणी ती लागू नाहीये. ज्या ठिकाणी सरकारी अधिकारी नियमांचं उल्लंघन करतोय त्या ठिकाणी कारवाई होणं हे गरजेचं आहे, होणारच. आणि त्यासाठी ते काही झगडण्याची सुद्धा गरज नाही, सिस्टम सुद्धा मान्य करणार आहे. त्यांनी कायदा तोडलाय त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आधी मंत्रालयाच्या गेटवर जाऊन थांबणार नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर कुठल्या प्रकारचा फायदा तुमच्या निवडणूक झाल्यानंतर होणार आहे? त्यांना खूप फायदे आहेत याच्यामध्ये. हमीभावचे मुद्दे आहेत. हमीभाव आपण मिळवून देण्यासाठी लढणार. त्यांच्यासाठी बाजारपेठा, स्वतंत्र बाजारपेठा त्यांना निर्माण करणार. त्यांना 24 तास लाईटीची तरतूद आपण करणार. खेडेपाड्यांमध्ये दवाखान्याची सुविधा असते, त्यांना दवाखान्याचे ट्रीटमेंट व्यवस्थित मिळत नाही. आता ते मोठमोठ्या दवाखान्यामध्ये गेले की ते गोळ्या बिस्किट राहतात 10 रुपयाची, त्या टेस्टच खूप साऱ्या टेस्टच सांगतात ते किती हजारो लाखो रुपयाचे. तर त्या टेस्टसाठी मी शेतकऱ्यांसाठी सुद्धा ग्रामीण भागामध्ये एक उच्चस्तरीय लॅब आपण त्या ठिकाणी केंद्र म्हणून एक तयार करणार. पूर्ण मतदारसंघामध्ये एक लॅब तयार करणार. त्या ठिकाणी सर्व रोगांवरच्या ट्रीटमेंटच्या चाचण्या होणार आणि त्या घर म्हणजे जिथं हॉस्पिटलमध्ये व्यक्ती असेल त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून दिलं जाणार. ती एक सुविधा आपण शेतकऱ्यांसाठी, सगळ्यात सर्वसामान्यांसाठी. आणि त्यात शेतकऱ्यांचा पण फायदा आहे. आपल्या साईडला दुर्गम भाग आहे, जास्त सुविधा मिळत नाही त्या ठिकाणी आणि ही सुविधा आपण त्याच्यातून राबवणार आहे. बऱ्याच वेळा सर शेतकऱ्यांचा एक आपण 3 प्रश्न घेऊयात. मुख्य म्हणजे बऱ्याच वेळा असं बघितलं जातं की शेतकरी जे काम करतात ते जे इन्शुरन्स काढतात, ते इन्शुरन्सचे लोक त्यांना पैसे देण्यासाठी टाळाटाळ करतात अवकाळी पाऊस पडल्यानंतर. त्यासाठी काय उपाययोजना कराल? ते इन्शुरन्स टाळाटाळ करतात म्हणजे बी बियाण्यावाल्यांचं त्यांचं संगनमत झालेलं असतं. सरकारचे त्या ठिकाणी दलाल बसलेले असतात बी बियाणं ऐकायला. त्यांनी काय माती जरी ऐकलं बियाणं म्हणून तरी त्यांच्या कारवाई होणार नाही का? तर त्यांचे आजचे बच्चेच बसलेले बी बियाणं ऐकायला आणि इन्शुरन्स घ्यायला पण त्यांचीच लोक आहेत. याच्यावर कारवाई होणार नाही. शेतकऱ्याला ह्याच्यातून न्याय मिळणार नाही. ज्यावेळेस आपण येईल त्यावेळेस जे कायद्यात तेच होणार आणि जे संविधानात लिहिले तेच होणार आणि त्यासाठीच लढणार. जो मान सन्मान शेतकऱ्यांना सामान्य व्यक्तीला लिहिलाय संविधानात तोच मिळवून देण्यासाठी लढणार आपण. सर आतापर्यंत बघितलं गेलंय की बी बियाण्याच्या बाबतीत सुद्धा बराच वेळा अन्याय होतो शेतकऱ्यांवर आणि या बाबतीत कुठल्याच नेते मंडळीचं किंवा कुठल्याच पक्षाचं फारसं लक्ष नाही. आपण काय त्याला उपाय? मी सांगितलं ना आताच तुम्हाला, हे ह्यांचे आजचे बच्चे असल्यामुळे ह्यांच्यावर कारवाई होणार नाही. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी पोहोचेल आपल्याला त्यावेळेस ती सत्ता मिळेल त्यावेळेस हमखास होणार आहे. कुठल्याही शेतकरी, मी गॅरंटी दिलेली ना, कुठल्याही शेतकरी किंवा सामान्य व्यक्तीवरती अन्याय होणार नाही. जर झाला तर माझा राजीनामा घ्यायची मी तरतूद त्या ठिकाणी केलेली. सर तुम्हाला खास करून विचारायचं वाटतं, तुम्ही बळीराजासाठीच काम करत आहात, तर बऱ्याच वेळा आता काय झालं की बऱ्याच ठिकाणी पावसाचा वेडावाकडा म्हणजे परिणाम होतो. म्हणजे कधी पाऊस जास्त होतो, कधी कमी होतो. तर ज्यावेळेस कमी होतो त्यावेळेस काय उपाययोजना नेमक्या भारत सरकारने कराव्यात असं तुम्हाला वाटतं? सरकार काय आता पण करणार नाही. सरकारला जर करायचं असं 350 गॅस 1200 केलाच नसता. जनतेला जे आहे ते जनतेला दिलं असतं. 60 रुपयाचं पेट्रोल त्यांनी 110 वर नेलंच नसतं जर सरकारला जनतेची बाजू मांडायची असतील तर. सरकारला काहीच करायचं नाही, फक्त सरकारला लुटायचे जनतेला आणि ते फक्त कुठल्या मार्गाने, कुठल्या योजनेने, कुठल्या मार्फत लुटायचे ह्याची फक्त आखणी करत असतं सरकार. सरकार तुम्हाला काही देणार नाही. अहो तुम्हाला द्यायचं सोडा, कुठं सिटीमध्ये तुम्ही गेला तुमचं काय काम असेल तर तुम्हाला शौचालयाला आले तर 10 रुपये दिल्याशिवाय सोडत नाहीत आतमध्ये. हे तर सुद्धा तुम्हाला फुकट मिळत नाही आणि तुम्ही सरकारकडून कुठल्या अपेक्षा ठेवता? 10 रुपये घेतल्याशिवाय माणूस आतमध्ये जाऊ देत नाही हागायला तुम्हाला. आणि तुम्हाला काय सुविधा ही सरकार फुकट दिली वाटतंय का? सर अशा प्रकारच्या तर बऱ्याच ठिकाणी अन्याय आपण बघतोय. त्या या अन्यायाला नेमकी वाचा म्हणजे लोकसभेत कशी फोडणार? सांगितलं ना, मी कट्टरवादी आहे, देशभक्त आहे आणि देशासाठी लढणार. इथं कुठला भ्रष्टाचार, हजारो करोडचा आपल्याकडे जरी कोण म्हणलं तुला एवढे 1000 करोड देतो, आपण मॅनेज होणारे नाहीये. मी जे शब्द दिलाय तो शब्द पाळण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहे. आणि मी तर म्हणतो ना, मला मताची अपेक्षा नाहीये. तुम्ही मला मत द्याल, मी उद्या भविष्यात मी निवडून येईल, राज्य करेल, मी लढत राहणार. तुम्ही मत नाही दिली तरी मी तुमच्यासाठी लढत राहणार, तुमच्या न्याय हक्कासाठी लढणार. माझं कधीच अचिव्हमेंट नाही मी खासदार व्हावं, मी आमदार व्हावं, पण तुमचे प्रश्न सुटण्यासाठी मी लढणार आहे. सर इथं आलात, आमच्याशी चर्चा केलीत, त्याबद्दल वंचित परिवर्तन आणि NSS मीडियातर्फे मी आपले आभार मानतो. आणि परत आपण भेटूया अशाच एका कार्यक्रमात जिथं इतरही प्रश्नांबाबत तुमच्याशी चर्चा करण्यास मला आवडेल. सर धन्यवाद. सर.